नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की मित्रांनो शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टी अनुदानासंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि तो निर्णय म्हणजे मागील 3 वर्षापूर्वीचे अतिवृष्टी अनुदानाचे पैसे ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित झालेले नव्हते, त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता मागील 3 वर्षापूर्वीचे अतिवृष्टी अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत। 2020, 2021 व 2022 च्या अतिवृष्टी अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, हे अतिवृष्टी अनुदानाचे पैसे म्हणजेच मागील 3 वर्षापूर्वीचे कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार, याचबरोबर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जमा होणार, त्या शेतकऱ्यांसाठी हेक्टरी किती रुपये निधी वितरित होणार, याचबरोबर कोणत्या दिवशी त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2020, 2021 व 2022 चे अतिवृष्टी अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत व यासाठी शेतकऱ्यांना काय करायचं आहे याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी अनुदानासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून 21 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आलेला आहे। आणि 21 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून 2020, 2021 व 2022 चे अनुदान वाटप करण्याकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे। जवळपास मित्रांनो, आता 21 फेब्रुवारीला या अनुदानाला वाटपासाठी मंजुरी देण्यात आली आहे आणि सतत मागील 3 वर्षाचे अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, जवळपास आता प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांना मागील 3 वर्षापूर्वीचं अनुदान मिळणार आहे। त्याच्यामध्ये मित्रांनो, कोकण विभागातील जवळपास जानेवारी 2021, मे 2021, जून 2020, जानेवारी 2022, याचबरोबर ऑगस्ट 2021, याचबरोबर जुलै 2021 व जून 2022 मध्ये या कालावधीमध्ये रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून 2,52,32,000 रुपयाची मदत राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। आणि याच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्या पुढचा विभाग नागपूर विभागातील सर्व 5 जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण की मित्रांनो, जून ते ऑगस्ट 2022 मध्ये अतिवृष्टी झालेली होती। याचबरोबर सप्टेंबर ते ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये सुद्धा अतिवृष्टी झालेली होती। याचबरोबर जून ते ऑक्टोबर 2022, जुलै ते ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये नुकसान झालेल्या नागपूर विभागातील 5ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 31,49,00,000 रुपयाचं अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। नागपूर विभागातील 5ही जिल्ह्यांना 31,49,00,000 रुपयाचं अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करण्याकरिता अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून 21 फेब्रुवारी 2024 रोजी एक GR निर्गमित करून या GRच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्या पुढचा विभाग नाशिक विभागातील नाशिक जिल्हा, याचबरोबर जळगाव, अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 52,36,00,000 रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। कारण की मित्रांनो, जानेवारी ते ऑक्टोबर 2021, याचबरोबर जानेवारी 2021, जानेवारी ते मे 2021, जून 2021, ऑगस्ट 2021, ऑक्टोबर 2021 व ऑगस्ट ते सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, याचबरोबर अहमदनगर, धुळे, नंदुरबार या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं। आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 52,36,00,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून 2020, 2021 व 2022 चं अतिवृष्टी अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे। याचा पुढचा विभाग छत्रपती संभाजीनगर म्हणजेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव, लातूर या सर्व छत्रपती संभाजीनगर विभागातील या 8ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10,98,00,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे। तर शेतकरी मित्रांनो, या सर्व जिल्ह्यामध्ये जून ते ऑक्टोबर 2022, एप्रिल ते जानेवारी 2022, ऑक्टोबर 2021 व जानेवारी 2022 या कालावधीमध्ये या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं। आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जवळपास 10,98,00,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून 2020, 2021 व 2022 या 3 वर्षातलं अतिवृष्टी अनुदान या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे। आणि मित्रांनो, आणि शेवटचा पुढचा जिल्हा अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2020, 2021
व 2022चं अतिवृष्टी अनुदान म्हणून उर्वरित राहिलेल्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना 2,85,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत व याच्या व्यतिरिक्त पुणे जिल्ह्यातील प्रतीक्षेत असलेल्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना 18,90,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। एकंदरीत मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, जे काही पात्र शेतकरी होते, प्रतीक्षेत असलेले जिल्ह्यातील शेतकरी होते, या सर्व शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2020, खरीप हंगाम 2021, खरीप हंगाम 2022 चे अनुदान मंजुरी देण्यात आलेली आहे। एकंदरीत 106 कोटी निधी वितरित करण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, 21 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचा GR निर्गमित करून शासन निर्णयाच्या माध्यमातून या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, हे जे काही सर्व निधी आहे, हेक्टरी 13,600 रुपये, याचबरोबर जास्तीत जास्त 36,000 रुपये प्रति हेक्टर ही नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। जे काही मागील 2-3 वर्षाचं जे काही अनुदान थकीत होतं, ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत हे अनुदान जर मिळालेलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांना आता हे अनुदान मिळणार आहे। आणि मागच्या वेळेस जी काही नुकसान भरपाई जी होती, हेक्टरी 8,500 रुपये, हेक्टरी 8,500 रुपये होती, ते जास्तीत जास्त 27,000 रुपयापर्यंत होती। आणि त्याच मर्यादेमध्ये 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये, म्हणजे आता 3 हेक्टर पर्यंत मर्यादा केली, परंतु जी काही जुनी मर्यादा होती 2 हेक्टर पर्यंतची, त्या मर्यादेपर्यंत, म्हणजे 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हेक्टरी 8,500 रुपयाप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा निधी वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे। तर शेतकऱ्यांना सर्वप्रथम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या लागतील आणि याद्या लागल्याच्या नंतर शेतकऱ्यांना KYC करण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून सूचना करण्यात येतील किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून सूचना करण्यात येतील। आणि याच्या व्यतिरिक्त याच्यानंतर शेतकऱ्यांचे KYC पूर्ण झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये, म्हणजेच DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, कोकण विभागातील शेतकऱ्यांना 2,52,32,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। याच्या व्यतिरिक्त नागपूर विभागातील 5ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 31,49,00,000 रुपये, याचबरोबर छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व 8ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10,98,00,000 रुपये, याचबरोबर अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यासाठी 2,85,000 रुपये, याचबरोबर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 18,90,000 रुपये अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही 2020, 2021 व 2022चं अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांना मिळालेलं नव्हतं, त्या शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे। हे मागील 3 वर्षापूर्वीचं अतिवृष्टी अनुदान 2022 पर्यंतचं राज्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केलं जाणार आहे। हेक्टरी 8,500 रुपयापासून ते जास्तीत जास्त हेक्टरी 27,000 रुपयापर्यंत 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, मागील 3 वर्षापूर्वीच्या अनुदानासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो। तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।